दुर्दैवी घटना झाली त्याबद्दल काय सांगताल? हे मेंढपाळावरती हल्ले होणं हे कायमचीच गोष्ट होऊन गेलेली आहे. मेंढपाळांवरती जर जीवघेणे हल्ले होणार असतील तर आम्ही एक समाज म्हणून आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मेंढपाळांच्या पाठीशी तर ठामपणे उभे राहूच. पण जे कोणी समाजकंटक गावगुंडी गावच्या चावडीवर बसून गप्पा ठोकणारी माणसं आहेत आणि जे मेंढपाळावरती हल्ले करतायत ते हल्ले इथून पुढे खपवून घेणार नाहीत आम्ही. आणि पोलीस स्टेशनला आमचं सांगणं आहे की तुम्ही या लोकांचा बंदोबस्त करा, यांना अटक करा, यांच्या हद्दपाऱ्या करा, नाहीतर मग आम्ही पण कायदा हातात घेऊ आणि मेंढपाळांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. काय आता पुढील दिशा काय असेल? पुढील दिशा बघा, 4 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनला दिलाय. 4 दिवसात आरोपींना जर नाही अटक झाली तर इथं लाखोंचा मोर्चा या माजलगाव पोलीस स्टेशनवरती येईल. हर एक मेंढपाळ बांधव, हर एक ओबीसी बांधव, सगळी लोक एकत्रित येतील आणि हे जे कोण आरोपी आहेत हरामखोर, ज्यांना पोलिसांचा धाक नाही, ज्यांना मेंढपाळ आणि शेतकऱ्याचं काय नातं आहे आणि किती वर्षांचं नातं आहे याची थोडी सुद्धा चाड नाही, अशा या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक नाही झाली. आम्ही मागचं प्रकरण आम्ही खूप सहन केलं आजपर्यंत, पण इथून पुढे सहन करणार नाही. आमच्या हातात कुऱ्हाड आहे. कुऱ्हाडीचा वापर आम्ही ढाळा पाडायसाठी करतो, पण कुऱ्हाडीचा वापर जर कोण आमच्यावर जीवघेणा हल्ला करत असेल तर मेंढपाळ बांधवांनाही आमचं सांगणं आहे, कुऱ्हाडीचा वापर आपला जीव घ्यायला जर कोण आला तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका. आपला जीव घ्यायला कोण येत असेल डायरेक्ट त्याच्यावर कुऱ्हाड चालवा. हे आम्ही चितावणी नाही, पण आमच्या आत्मसंरक्षणाचं आम्हाला घ्यावं लागेल. जर पोलीस डिपार्टमेंटचा धाक कुठल्या या अशा गुंडावरती नसेल, आम्हाला आमच्या जीवाचं संरक्षण करण्याचा अधिकार नीतीनं दिलाय. त्यामुळे आम्ही कायदा हातात घेऊ आणि कुऱ्हाडीला हात घालू. डायरेक्ट मी स्पष्ट बोलतोय, कुणाला चिथावणी देत नाही, पण आमच्या जीवावर जर कोण उठणार असेल तर आम्हाला आमचं संरक्षण करण्याचा अधिकार आम्हाला नीतीनं दिलेला आहे. करवरकर ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस असं काय पुढं म्हणूनच कायद्याचा न्याय व्यवस्थेचा जर धाक घेतल्या आरोपीवर नसेल, 4 महिन्यांना आरोपी अटक होत असेल आणि 4 दिवसात सुटत असेल, म्हणून तर आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला आलोय की तुम्ही यांना त्वरित अटक करा. आम्ही 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. या अल्टिमेटममध्ये जर आरोपीला नाही अटक झाली तर आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनला खूप मोठं आंदोलन करू. हजारो लाखोंचा जनसमुदाय इथं असेल. परत हीच मंडळी आहेत, त्यांना राजकारणातनं या ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना टार्गेट करणं, त्यांचं अस्तित्व संपवणं हा एकमेव उद्देश आहे. आणि त्या मीडिया ट्रायलचे आणि ह्या आरोपांचे बळी ठरलेले धनंजय मुंडे. त्यामुळं मला यामध्ये मी परत सविस्तर कधीतरी बोलेन. राष्ट्रवादीमधली ही ओबीसीची मंडळी कुणासाठी काम करत होती तर सुनेत्राताईंसाठी काम करत होती, पण टार्गेट कुणाला केलं गेलं? पटेल, तटकरे, मुंडे या माणसांना टार्गेट केलं गेलं, भुजबळ साहेबांना टार्गेट केलं गेलं. त्यामुळं हे होत राहणार आहे. त्यामुळं काय म्हणतात, सत्यासाठी थोडासा वेळ लागतो. म्हणजे देवाच्या घरी वेळ आहे पण अंधार नाही, देर आहे पण मगर अंधेर नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून पुढं सत्य असतं हे पुढं येणार आहे. तुम्ही कितीही टार्गेट केलं आणि कुणाला कितीही कुणाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला तर तसं होणार नाही. हा जो वाद चालू आहे समजा हा कुठेतरी थांबला पाहिजे का, अशी भूमिका आहे का? असली भूमिका आमची भूमिका आहेच ना. आमच्या माणसाने कधी कुठं कोणावरती हल्ला केलेला तुम्ही बघितलंय का? विशिष्ट एकाच माणसाकडून ह्या सगळ्या लोकांना टार्गेट का केलं जातंय? कुठेतरी दोन्ही समाजाच्या नेत्याने बसून हे कुठल्या आम्ही आहोतच ना. आम्ही काय म्हणतोय, आमचं वाचलं पाहिजे. आम्ही कुठं म्हणतोय आम्हाला दुसऱ्याच्यातलं मिळालं पाहिजे, पण दुसरी माणसं म्हणतात की आम्हाला यातलं मिळालं पाहिजे. या गोष्टींना आमचा विरोध आहे. ही कालची जी घटना घडली हाणामारीची त्याबद्दल काय? आम्ही आता जर इथून पुढे हाणामारीच्या घटना घडत असतील तर आम्ही सुद्धा कायदा हातात घेणार. जो माणूस कोण आहे त्याला तिथं शोधणार आणि तिथं जाऊन जशाच तसं उत्तर देणार. ठीक आहे.